त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम आपल्याला कामाची सुरुवात करावी लागते, याचं दुःख तर मनामध्ये आहेच. पण मला वाटतं दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणारे शिवाजीराव त्यांच्या स्वप्नपूर्ती होते, त्याचा एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये आहे. शिवाजीरावांच्या खरं अचानक जाण्यानं आपण सर्वच त्या ठिकाणी सर्वांनाच दुःख झालेलं आहे. डॉक्टर सुजय यांनी सविस्तर त्या संदर्भाचा उल्लेख केला. अनेक वर्ष आमचा सहवास राहिला. वाटतं 5 वेळा ते आमदार झाले, 6 वेळा. त्याला 2 टर्म मी सिनियर होतो, कारण माझी आता 8वी टर्म सुरू आहे आणि ते मला 1 वर्षाने लहान होतं. परंतु आमच्यामध्ये केव्हा तरी एखादा विसंवाद यायचा, परंतु आमची मैत्री ही शेवटपर्यंत तुटली नाही. एक आपला सच्चा मित्र, आपला भाऊ हे गेल्याचं दुःख जे आहे मला मित्र सांगितलं पाहिजे, किती सांगणं अवघड आहे. आम्ही आदल्या दिवशी महाशिवपुराणाच्या निमित्तानं प्रदीप मिश्र महाराजांच्यासाठी ते आपल्या घरी माझ्या घरी आले. जिल्हा बँकेची संचालक मंडळाची मीटिंग होती, ती सोडून आली. मी होतो, आमदार अमोल खताळ होते, आमदार विठ्ठल लंगे होते, डॉक्टर सुजय होते. दर्शन घेतलं त्यावेळी मी जेवढा म्हणजे शिवाजीराव जेवल्याशिवाय मला जाता येणार. आम्ही बरोबर जेवलो आणि मध्ये अनेक चढउतार त्यांनी पाहिले. राजकारणात शेवटी ही प्रक्रिया निरंतर चालू असते. त्याचा उल्लेख डॉक्टर सुजयनी केला. माझी डॉक्टर सुजयने विनंती की आता ज्या गोष्टी घडल्या त्या घडलेल्या आहेत. आपण किती बोललो तरी ज्यांना भामटेपणा करायचं ते करणारच आहे. काही लोक रडतात येते. मला आठवतं की वाघमोरी चालीसाठी पहिलं आंदोलन 91 साली आदरणीय खासदार साहेबांच्या पुढाकारानं आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या पुढाकारानं आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि आदरणीय खासदार साहेबांची सुद्धा आठवण होते. आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे जाणते राजे त्यांचं हेलिकॉप्टर भागाड लोकांनी मिरला उतरू दिलं नाही. एवढं कारण म्हणे आपण काय या मुलांना इतिहास माहीत नाही, यांच्या पुढे भाषण करून काय करणार. हे सगळे याच्यातले काही लोक रेडकुल फिराले आहेत. निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी निवडणुकीमध्ये दिलेला जे शब्द होता वापर संदर्भात तो आज पूर्ण होतोय, त्याचं एक वेगळं समाधान करायला महाराष्ट्र. मुद्दा मी आता ती आकडेवारी मागवली होती या 39 गावात कसं मतदान झालंय लोकसभेला. त्यातले बरेच प्रमुख गाव त्या गावात मला दिसत चवले ते. मी काही त्याची वाचना करत नाही केली, घडलं की संपलं ते. खोटं बोलणाऱ्यांवर कधीतरी मोठा देवीचा भाव होणारच आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला का नाही माहिती सुद्धा. त्यामुळे देवी भक्कम आहे. अशा सगळ्या नालायक लोकांचा बंदोबस्त करायला ज्यांनी गद्दाऱ्या केल्या, ज्यांनी भामटेपणा केला, ज्यांनी आपल्या आईशी प्रतारणा केली, याला शासन आमची मोठा देवी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याची आता आणखी चर्चा करण्यापेक्षा आता पण पुढे निघाला. आज दुष्काळी भागाला आदरणीय खासदार साहेबांचं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न पूर्ण होत आहे. याच्यापेक्षा कोणतं भाग्य असलं पाहिजे. आपण निमित्त आहोत सगळे. या 2 नेत्यांनी यासाठी संघर्ष केला आणि पहिले वाघमोरी चालीकरता 100 कोटी रुपये आदरणीय खासदार साहेब केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री होते, त्यामुळे आपल्या योजनेला मिळाले 100 कोटी रुपये मिळाले. हा इथे किती लोकांना माहिती.
म्हणतो आता एक गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, पूर आला, आमच्या खात्यात पैसे आले नाही, लगेच चर्चा करतो आपण. हे तर आपण करतोच आहे. साधारण मला वाटतं आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये मिरी सर्कलमध्ये फक्त 2,422 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारण 1.26 कोटी रुपये जमा झाले. 160 कोटी रुपयाची आपण मागणी केलेली आहे. मला वाटतं आमदार महोदयासाठी त्यासाठी 253 कोटी रुपये पाथर्डी तालुक्याला राज्य सरकार दिले या दृष्टीमध्ये. आणि सरकार आपल्या पाण्याने भक्कम उभं आहे या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. मी स्वतः 2दा दौरा केला, पाथर्डी तालुक्याचा केला, शेवगाव तालुक्यात केला. लोकांची अतिशय दयनीय अवस्था होती. पुराचं पाणी थैमान घालत होतं. स्वतःच्या डोळ्यासमोर शेती खरडून चाललेली आहे, बंधारे फुटलेले आहे. मी ताईंना आता सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही सगळे तुमचे बंधारे दुरुस्त करून देतो, तुम्ही काळजी करू नका. पैशाची अडचण नाही, फक्त आपल्याला त्याचं काम करताना काय काय गोष्टी करायच्या तांत्रिकदृष्ट्या ती आमच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. परंतु मुद्दा मी सांगत होतो की या संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये शिवाजीराव यांनी मनोभावी या पद्धतीने या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये शासनामध्ये काम करताना आमदार म्हणून मध्यंतरी त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. एक विश्वासू सहकारी म्हणून आम्ही सगळे वावरलो. पण मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त मैत्री त्याची डॉक्टर सुजय बरोबर आहे. शिवाजीराव माझ्यामध्ये थोडासा मंत्री म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, ज्येष्ठता आहे म्हणून, तर मी कधी मानली नाही ज्येष्ठता कधी. तर माहिती आहे पण डॉक्टर सुजयजन शिवाजीरावांचा फार म्हणजे ते एकामेकाच्या गळ्यात हात घालून तर ते गप्पा मारायचे. मला आश्चर्य वाटायचं की तुझं वय किती, शिवाजीरावांचं वय किती. परंतु ही जी एकामेकाबद्दलची जी भावना होती ती महत्वाची, मैत्री अतूट होती. आणि तेच मला या निमित्त आपल्याला सांगायचं आहे की जी शिवाजीरावांचा आमचा स्नेह होता, जो आमचा या ठिकाणी जे आमचं नातं अतूट होतं, येणाऱ्या भविष्यामध्ये अक्षयच्या बरोबर तेच आपण नातं केलं. आपण सगळे कळलं आमचं तेच नातं राहणार. कारण अचानक शिवाजीराव जाण्याला एवढा धक्का बसला की आजच्या दिवशी आपल्याबरोबर असणारा माणूस दुसऱ्या दिवशी जातो. मी संभाजीनगर रात्री मुक्कामाला होतो. सकाळी मला 7:30ला फोन आला की त्यांना सायनिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टर सोनवणेंचा मला फोन आला. आम्ही प्रयत्न करतो काय ते CPR देऊन आमचे लोक ते. आणि मधल्या काळात डॉक्टर सुजय यांनी आपली विखेपाणी कारखान्याची यंत्रणा वापरून सगळे वापरून करीत आलो. कारण आपल्याला मध्ये तरी फोडून घ्यायची सवय, वाल फोडून घ्यायची सवय. तुम्ही असं जर करायला लागला तर किती वेळ दुरुस्तीची कामं केली ते होणार काय? असं होत लागलं तर मणीपर्यंत पाणी जाणार. आणि मी काय तुम्हाला दोष देत नाही, प्रत्येकाला एक भीती आहे की मला पाणी मिळणार आहे, माझ्या तलात पाणी येणार आहे. ह्या भीतीपुढे तुम्ही लोक त्या ठिकाणी हस्तक्षेप करता. मी काय तुम्हाला दोष देत नाही. आता मुळा कालव्याचं सुद्धा मी 40% 30% मुळा कालव्यातून उजव्या कालव्यातून पाणी वाया जायचं. त्याला 110 कोटी रुपये दिले. तर नास्तेज करण्याचं काम चाललंय, दुरुस्तीचं काम चाललंय. काही साक्षीदार आहेत या उन्हाळ्या हंगामापर्यंत मुळा धरणाचा पहिल्यांदा पाणी काय पडलं का आपल्याला? आता ते जर 30% 35% धरणाच्या जळ आपले पाणी देते, पाणी आता धरणामध्ये येणारच आहे की पाणी वाया जातं. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे माझ्या वाला पाण्याला नाही. पण त्यासाठी जे संपूर्ण जो प्रवास आहे तो सुद्धा तुम्हाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुळात धरणाच्या सगळ्या दुरुस्तीमध्ये गोदावरी कालव्याच्या दुरुस्ती करतात, कुकडीच्या कालव्याच्या दुरुस्ती करतात. आता सगळ्याला पैसे दिले जातात. गोदावरी कालव्याला जवळजवळ 400 कोटी रुपये दिले. कुकडी कालव्याच्या अस्थितीकरणाचा परवा कार्यक्रम आहे 150 कोटी रुपये दिले. परवा
कारण या सगळ्या सिंचन व्यवस्था जुन्या होत चाललेल्या आहेत, त्याला आता दुरुस्त करण्याची गरज आहे. आज ठीक आहे, पाऊस भरपूर झाला पण काय वाटत नाही, अशीच परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे आहे त्यात आता साधारण या परिस्थितीमध्ये आज पाण्याची तीव्रता भरपूर आहे. याच काळामध्ये जे काही कामं करायची ते आपल्याला करून घ्यावे लागतात. त्यामुळं पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या पावसाळा जरी कमी झाला तो उपलब्ध धरणाचा पाण्याचा वापर आपल्याला व्यवस्थितपणे करता आला पाहिजे, पाण्याची बचत करता आली पाहिजे आणि ज्याप्रमाणे मागणी आहे त्या भागातील लोकांना मागणीप्रमाणे पाणी देता आलं पाहिजे. आणि म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया राबवताना शिवाजीराव ते कागद होतं नाही की धरणाची म्हणजे वाढेल. तर मुळात धरणामध्ये साधारण जो काळ आहे, आता मी नवीन धोरण आणतोय, बहुतेक पुढच्या 15 दिवसाच्या मंत्रिमंडळामध्ये तो प्रस्ताव जाईल की प्रवाही तत्वावर काही धरणाचा काळ मी काढतोय. आज मुळात धरणाचा जरी काळ काढला आणि ती फ्लॅप जर आपण वॉल जर बसवली तर साधारण 2.5 TMC धरणाचं पाणी वाढू शकतं. हे काम मला तातडीने करायचं, आम्ही त्या कामाला सुरुवात करणार. आणि मग हे काम करताना आज ज्या पद्धतीने पाण्याची बचत करण्याचा काळा दुरुस्ती केल्यामुळे पाणी बचत होणार आहे. मी जायकवाडी धरणामध्ये त्यांच्या कालव्याला पाणी जातं, वरून पाणी का सोडलं लागतं मला समजत नव्हतं. आता मी मंत्री होतो तोपर्यंत मी किती वेळा माहिती देत नव्हते मला, त्यांना माहीत नव्हतं मी पुढे मंत्री होणार. आणि जेव्हा मी मंत्री म्हणून आढावा घ्यायला सुरुवात केली जायकवाडीच्या कालव्याची, डाबाटूच्या कालव्याची, आज त्या डाव्या कालव्यामध्ये 50% पाण्याचा लॉस आहे. 50%. आज 40 TMC पाणी वापरलं जातं डाव्या कालव्याला. 1 TMC पाणी निर्माण करायला 1,000 कोटी रुपये खर्च येतो. आज 40 TMC पाण्याचा लॉस आहे. आणि ते पाणी मग कुठंतरी लॉस झाला, पाणी वाया गेलं धरणात खाली, मग वरून पाणी ते पहिले बंद करा. पहिल्यांदा जायकवाडीच्या इतिहासामध्ये यावर्षी 30% पाणी उन्हाळ्यात सुद्धा काय म्हणायचं. कारण का आपण ते धोरण घेण्याच्यामुळे धरणात आलं पाणी काय वांबुरी पण पाणी मिळालं. एकदा खाली पाणी गेले वांबुरी तरी पाणी नाही. तुमचं जर 14 TMC पाणी व्हावे, हे सांगण्याचा माझा प्रयत्न असा आहे की हे सगळं आपल्याला एकत्रित विचार करूनच आपण या पाण्याचं नियोजन करतो. आता आम्ही म्हटल्याप्रमाणे म्हटलं की माझ्या वाला पाणी काय नाही, तुझ्या वाला पाणी कसं धरणाचंच पाणी जर नाही आहे तरी सुद्धा हवा पाणी आहे ते वॉलवरून. आता या व्हाचं नियंत्रण कसं करता त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं वांबोरी चारी टप्पा 1 आणि 2 मध्ये या ठिकाणी दरवर्षी 4.5-5 कोटी रुपये किती बिल येतं? 2 कोटी काय बिल येतं. आज आम्ही सगळ्या बिलाच्या मग रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करा, याच्याकडून वसूल करा. डॉक्टर सुजन सांगितल्याप्रमाणे तिथं 150 मेगावॉटचं सोलर आम्ही फ्लोटिंग सोलर धरणाच्या पाण्यावर तरंगणारं सोलर आम्ही आता मंजूर करतोय, त्या कामाला सुरुवात करतोय. म्हणजे नेट मेंटेनन्समध्ये तुमच्या वापरी झालेल्या भविष्यकाळात अजून 1 वर्षभरामध्ये कोणतेही बिल भरावं लागणार नाही, हिची आपण व्यवस्था करतो. काय सुरू व्यवस्था म्हणजे तुम्ही जरी आता काही लोक जरी रेड बुल पित असले तरी तुम्हाला बिल भरणे पैसे वाचणार आहे. आणखी 2 काय पाहिजे तो आणखी संधी पडणार. तुमच्या भागात रेड बुल माहिती अरे माहिती मागच्या लोकांना माहिती रेड बुल म्हणजे काय? रेड बुल पैकी पडणार झोपायचं. मुद्दा मी सांगत होतो की फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं काम पूर्ण करायचं. मला खरं म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की या ज्या गतीने काम आम्ही करतोय, जी मागणी शिवाजीरावची बऱ्याच वेळा माझ्याकडे केली, ते 14 TMCचं जे ब्लॉक केलेलं आहे वांबोरी तारीखचं जे काम की त्याच्यामुळे 14 TMC पर्यंत पाणी खाली गेलं की पाणी वांबोरीत येणार नाही. अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहे की ताबडतोब तुम्ही सर्वे करू 14 TMC पेक्षा आपल्याला आणखी खाली कसा वार बसवता येईल की ज्यामुळे वापरून जायला भरपूर पाणी देता येईल आपल्याला. तुमच्या पाईपलाईन
मित्रो, आज गोदावरी खोऱ्यामध्ये कोकणातलं वाहून जाणारं पाणी आम्ही आणण्याकरता सर्वे सुरू केले. जो आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय गणपतराव देशमुखांचं जे स्वप्न होतं की कोकणात वाहून जाणारं पाणी जे आहे हे आपल्याला गोदावरी खोऱ्यात आणता आलं पाहिजे. ते 55 TMC पाणी आपण आता आणण्याकरता सर्वे सुरू केले. जानेवारीमध्ये त्याचा प्रकल्प आम्हाला मिळणार आहे, प्रौढ 12 आम्हाला मिळणार आहे. 70,000 कोटी रुपये खर्च झाला. परंतु हे होत असताना मग भंडारदऱ्यामध्ये किती पाणी येणार आहे, मुळ्यामध्ये किती पाणी येणार आहे, मी मंत्री झाल्यानंतर त्याचा पुन्हा फेर सर्वे सुरू केला. आज गोदावरीमध्ये 55 TMC पाणी जाताना, त्यांना पूर्ण पाणी देताना आम्हाला अतिरिक्त 15 TMC पाणी भंडारदऱ्यामध्ये आणि अतिरिक्त 15 TMC पाणी आपण मुळा धरणात आणण्यात यामध्ये कारवाई करतो. मुळा धरण्याची क्षमता किती वाढणार विचार करा. हे ऐकून काही लोकांनी निर्भूल केला तिला असं मला वाटतं. परंतु जे काम आम्ही सुरू केलेलं आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये, जी आदरणीय आपले देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न आहे, आदरणीय अमित भाईंचं स्वप्न आहे. आणि जबाबदारी मला देताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी माझी जबाबदारी दिली ती सातारात मला सांगितलं की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण का ते करण्यात काम तुमच्या सोबत, हे मला फडणवीस साहेबांनी स्वतः वाटून सांगितलं. पण लोणीच्या बाटल्याने बोला त्यांचं बोलले. मी आपल्या खात्री देतो की आदरणीय खासदार साहेबांचं जे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न होतं, आपला वावरीचा संपूर्ण पट्टा दुष्काळमुक्त करण्यासाठी जो डॉक्टर सुजयनी जो मोठी संकल्प केला होता, तो संकल्प जलसंपदा खात्याचा मंत्री आज करतोय. तुम्हाला भविष्य काळात या भागामध्ये पाण्याची कुठलीही टंचाई भासणार नाही याची खात्री द्यायला लागेल. बरं, तुमचा रेड बुल प्या पिऊ नका, पण आम्ही मात्र आमचं काम सोडणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा मी खात्री देतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक नवा आशय, एक नवा विश्वास आणि मगाशी एक मागणी केली बूस्टर पंपाची मला वाटतं, तर निश्चितपणे त्या बूस्टर पंपाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करू. मी आपल्या निमित्तानं खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज स्वर्गीय शिवाजीरावांच्या स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.